लाईफ विथ निकिताच्या सिरीज डे 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे सेकंड डे बेळगावमधला आणि मामीने सकाळी उठल्या मला चहा बनवायला सांगितला होता आणि मी बनवत होते आणि मामीला विचारत होते कारण आमच्या दोन्ही म्हणजे माझ्या मम्मीला आणि मावशीला शुगर असल्यामुळे आणि मामीलाही शुगर असल्यामुळे मला साखर थोडीशी कमीच घालावी लागते. सो इथे मी माझ्या पद्धतीने चहा बनवला, फक्त साखरेचं प्रमाण विचारलं आणि मस्तपैकी गप्पा मारत चहा पिला. कारण नाश्ता आम्ही हॉलवर जाऊन करणार होतो कारण होता मुंजीचा कार्यक्रम, माझ्या मामी भावाच्या मुलाची मुंज होती. तर तिकडेच आम्ही आवरून मस्तपैकी तयार झालो आणि निघालो माझ्या ह्या मामाच्या घरून दुसऱ्या मामाच्या मुलांच्या मुंजीसाठी. तर हॉलवर होती. तर ही आहे माझी मामी आणि आम्ही सोबत चाललो होतो आणि वाटेत काहीतरी सामान घ्यायचं होतं म्हणून तिथून घेतलं आणि हॉलवर पोहोचलो. तर हॉलवर मस्तपैकी वातावरण होतं. गेल्या आधी नाश्ता केला कारण चालून भूक लागली होती. घराजवळच होतं तरी उन्हातनं थोडंसं थकल्यावाने होतं. पटकन आधी खाल्लो. मग इथं बघा तुम्ही कार्यक्रम बघू शकता. मुंजीचं सेम लग्नासारखं असतं, फक्त आमच्या कास्टमध्ये मुंज करतात तर अशी असते काही प्रकारे, फक्त नवरी नसते, बाकी प्रॉपर लग्नच असतं हे. आणि हे करण्याची पद्धत आहे. मस्तपैकी एंट्री वगैरे झाली. हे छोटे छोटेसे आहेत, त्यांची मुंज होती आणि हे काही मंत्र वगैरे चालू होतं. आम्ही फोटो काढण्यासाठी वर गेलो तर असं काही होतं आणि मग आम्ही गेलो जेवायला आणि तिथे मी रसगुल्ला म्हणजे मला रसगुल्ला नाही रसमलाई इतकी आवडते ना की जेवण कमी आणि रसमलाई जास्त खाल्ली आणि मग आईस्क्रीम खाऊन डेझर्ट खाऊन मग आम्ही परत आलो मामाच्या घरी आणि जे ड्रेस काढलो आणि फ्रेश झालो. तिथून मग आम्ही संध्याकाळी चहा पिऊन मग आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि आल्यानंतर मस्तपैकी मूवी बघितला. आणि ते सगळे कन्नडच बोलतात त्यामुळे चाव 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 काय कळतच नाहीत, पण मूवी बघा हा कळते का तुम्हाला.